परभणी येथील पाथी रोड येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा आज शनिवार 24 मे रोजी हबप निर्गुणता इंगळे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने समारोप झाला असून हा सप्ताह 17 मे ते 23 मे पर्यंत घेण्यात आला असून 8व्या दिवशी काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने समारोप झाला। या सप्ताहामध्ये हबप निर्गुणता इंगळे महाराज यांनी महापुराण शिवपुराण कथा सांगून नागरिकांना प्रवचन केले आणि या सप्ताहामध्ये विविध महाराजांनी प्रवचन केले असून चिमुकली प्रतीक्षा इंगळे यांनीही अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रवचन केले। या चिमुकलीचे लक्ष्मीनगरातील नागरिकांनी कौतुक केले। या सप्ताहामध्ये भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असून अखंड हरिनाम सप्ताहाला यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीनगरातील महिला, युवक आणि नागरिकांनी परिश्रम घेतले आहेत। अखंड हरिनाम सप्ताह झालेला आहे। प्रारंभ झाला दिनांक 17/5/2025 आणि आज दिनांक 24/5/2025 या दिवशी सांगता झालेली आहे। खरं जर पाहिलं तर आता अखंड हरिनाम सप्ताह करण्याचं काही लोकांची मनस्थिती वेगळी आहे की कशासाठी करता येते, म्हणजे महाराज लोकांचा काही नेमका व्यवसाय झाला की काय। परंतु खरंच सांगायचं म्हणजे व्यवसाय नसून ही आज काळाची गरज आहे। या तरुण पिढींना काहीतरी चांगले मार्ग, चांगले संस्कार लागले पाहिजे। आजची तरुण पिढी व्यसनाच्या अधीन जात आहे आणि विशेष म्हणजे आईवडिलांचा मान सन्मान करत नाही, आईवडिलांना घराच्या बाहेर काढतात, दारू पिऊन मुलं अनेक प्रकाराने वेगळं विचित्र वागतायत। म्हणून ही काळाची गरज आहे। मुलांना चांगले संस्कार लागावे, मुलांनी कमीत कमी आईवडिलांना आई बाबा इतकं तरी म्हणावं, यासाठी या अध्यात्मशास्त्राची अध्यात्म श्रवणाची अतिशय गरज आहे। प्रत्येक मुलांनी हरिपाठ, हरिकीर्तन, हरिकथा, हरिभजन हे सगळं काही केलं पाहिजे। त्याच्यासाठी हे प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये ही गरज आहे। म्हणून या ठिकाणी हे असे कार्यक्रम करणं गरजेचं आहे। विशेष म्हणजे मी माझ्या गल्लीचं एवढं कौतुक करते आणि एवढं मोठेपणा माझ्या गल्लीचं मला असं एवढा अभिमान आहे की माझ्या गल्लीतले लोक सर्वजण अतिशय म्हणजे संघर्षाने हे कार्यक्रम करतायत। सुरुवातीच्या दिवशी आमच्याकडे 1 रुपया सुद्धा नसतो, पण शेवटी आम्हाला 1 रुपया सुद्धा कमी पडत नाही। उलट आमचे पैसे देवासाठी आम्ही उरलेले पैसे भगवंताला अर्पण करत असतो। म्हणून या ठिकाणी मला अभिमान वाटतो की आमच्या गलीमध्ये असा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि सगळे लोक सहकार्य करतायत, सगळे लोक योगदान देतात आमच्या गलीतले। म्हणून अशी ही गरज असल्यामुळे मी माझ्या गलीतल्या लोकांना धन्यवाद, पुन्हा पुन्हा कोटी कोटी धन्यवाद देते आणि सर्वांना नमस्कार करते। लक्ष्मीनगरमध्ये नेमका काय कार्यक्रम सुरू होता? महाशिवपुराण आहे चालू। कशा निमित्त ठेवण्यात आला होता कार्यक्रम? कशामध्ये दरवर्षीच सप्ताह असतो, नित्य नियम दरवर्षी प्रमाणे आहे। दरवर्षी कार्यक्रमाला हबप कोणकोणते महाराज आले होते? प्रबोधनकार साधेच होते ते हबप, निर्गुणाताई हबप, निर्गुणाताई इंगळे। आज सकाळपासून काय काय कार्यक्रम होते? आज सकाळपासून हेच काल्याचं कीर्तन होतं, पावसामुळे काहीच करता आलं नाही। आणि नंतर महाप्रसाद, नंतर महाप्रसाद। ठीक, सगळ्याचे आभार।